जय महाराष्ट्र। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये खास करून पिंपळगाव आणि सातगाव शिंदाड या जिल्हा परिषद गटामध्ये तालुक्यात सगळ्यात जास्त हानी आपल्या रस्त्यांची, मोऱ्यांची, पुलांची आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली। त्याच्यामध्ये अनेक शेती देखील वाहून गेली आणि गुरांचं देखील वाहून जाण्याचं प्रमाण आपण सगळ्यांनी पाहिलं। मी गेल्या 2-3 महिन्यापासून पाठपुरावा करून शेतकऱ्यांना, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला त्याचा मोबदला देण्याचा प्रयत्न केला। जी गुरं वाहून गेली त्याचा देखील मोबदला देण्याचा प्रयत्न केलाय। आता मला खास करून या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या राज्याचे पुनर्वसन मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून ज्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीच्या माध्यमातून जी रस्त्यांची हानी झाली त्याच्याकरता आता पहिल्या टप्प्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आपण 10 करोड रुपयाचा निधी मंजूर केला आहे। त्याची प्रमा देखील झालेली आहे आणि आता टेंडर प्रोसेसला ते कामं गेलेली आहेत। आणि म्हणून जी काय तक्रारी आमच्या शेतकरी बांधवांच्या किंवा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचे जवळचे स्नेही आणि आपल्या शिवसेनेचे पदाधिकारी आदरणीय परेश पाटील असतील किंवा आपल्या पिंपळगाव ग्रामपंचायतचे सरपंच रवी पाटील वगैरे या सगळ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा पाठपुरावा केला आणि खास करून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मग तो पिंपळगाव ते जुने जरंडी रस्ता आणि पिंपळगाव ते जुने जरंडी म्हणजे ग्रामीण मार्ग 205 आणि ग्रामीण मार्ग 203 या दोघही रस्त्यांवर आपण 1-1 करोड रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्याची आता प्रमा झालेली आहे। लवकरच त्याचं टेंडर होऊन त्याला तात्काळ निधीची मंजुरी करून आणि कामाला एप्रिल महिन्यात सुरुवात होईल अशा पद्धतीची स्टेज आता येऊन ठेपलेली आहे। त्याच्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना, पिंपळगाव परिसरातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती असणार आहे। हा फक्त मी पिंपळगाव पुरता विषय सांगितला, परंतु 10 करोड रुपयाच्या निधीतून किमान 8 करोड रुपयाचा निधी हा फक्त आणि फक्त पिंपळगाव जिल्हा परिषद गटात जिथे जिथे रस्त्यांची हानी झालेली आहे त्या सगळ्या रस्त्यांवर या ठिकाणी येणार आहे। त्याच्यामुळे माझी शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती वजा आव्हान आहे की आपण या बाबतीत निश्चिंत राहावं। अनेक लोक या बाबतीत राजकारण करण्याचा प्रयत्न करतील, कोणी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांनी कदाचित हे कागदपत्र पाहिलेले असतील, मी केलेला पाठपुरावा पाहिलेला असेल आणि त्यांना गॅरंटी आलेली असावी की हे रस्ते जर येणारच असतील तर आपण काहीतरी आंदोलन छेडावं, उपोषणाला बसावं, जेणेकरून याचं श्रेय आम्हाला मिळेल। परंतु हा केविलवाना प्रयत्न मला वाटतं कोणीही विरोधकांनी करू नये। 100% ते रस्ते होणार आहेत आणि याची ग्वाही मी आमदार म्हणून आपल्याला या ठिकाणी देतोय। तात्पुरतं एवढंच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।